हॅलो गाईज. तर हा माझा प्रवास सुरू झाला. प्रवास करत असताना तो फक्त जागा बदलत नाही, तर आपला नजरियासुद्धा चेंज होतो, असं मी कुठेतरी वाचलं होतं. आणि असे बरेच सगळे थॉट्स डोक्यात होते. आणि ट्रॅव्हल करत करत फायनली मी वडोदरा सिटीमध्ये येऊन पोहोचले. इथले रस्ते, वातावरण खरंच खूप भारी होतं. पण CNG साठीची ही भली मोठी रांग, त्यात रिक्षासाठी वेगळी रांग, कारसाठी वेगळी रांग, त्यामुळे मी खूपच थकून गेले. पण प्रवास मात्र करायचा होता. आणि फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचले. इथे आल्यानंतर जो काही थकवा आला होता तो सगळा निघून गेला. कारण जस्ट लुक ॲट दिस प्रॉपर्टी. सो ही बसाल्ट नावाच्या युनिक रॉकपासून बनलेली आहे आणि म्हणूनच याचं नाव आहे बसाल्ट पॅराडाईज. रिसेप्शनच्या इथे गेले, इन्फॉर्मेशन घेतली. नंतर मी आले जिथे आमचा 2 दिवसांचा स्टे होता, तो हा विला. इथे अशा प्रकारचे हे 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे विलाज आहेत. प्रत्येक विला हा खूपच युनिक आहे आणि त्या विलासमोर ही एक्झॅक्ट अशा प्रकारची प्लेस त्यांनी क्रिएट केलेली आहे, जिथे तुम्ही फॅमिली फ्रेंड्ससोबत चिल करू शकता. तिथे मला आवडलेली ही गोष्ट म्हणजे रेड कलरचा तो रॅबिट च्या आकाराचा जो कंटेनर आहे, कचऱ्यासाठीचा त्यांनी ठेवलेला. कचरा होऊ नये म्हणून ही घेतलेली विशेष काळजी आणि मेंटेनन्स, खरंच त्यामुळे अजून भारी वाटत होतं. आणि तिथे असणारा हा वॉकवे आणि त्याच्या खाली जे पाणी आहे, तर सहजच मी डोकावून बघितलं तर त्या पाण्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसले. आणि त्यांची पण एक स्पेशल गोष्ट कळाली, ती म्हणजेच काही पर्टिक्युलर टाईमलाच ते मासे जे आहेत तर ते आपल्याला पाण्यावरती दिसतात, इतर वेळेस ते गुडूप झालेले असतात. तिथून फेरफटका मारत मारत मी थोडीशी पुढे आले आणि मला अजून काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. जशी की या रिसॉर्टच्या वाटेवरून जात असताना रस्त्याच्या कडेला असणारी ही ग्रीन वेव्ह, म्हणजेच हे जे प्लांट्स आहेत तर ते इतके सुंदर असे ट्रिम केलेले होते, त्यामुळे ही जागा अजूनच जरा भारी वाटत होती. आणि तिथेच बाजूला असणारे हे कॉटेजेस. त्यानंतर मला बघायला मिळाला हा सर्कल लॉन, जो मला खूप युनिक वाटला. आणि माझ्या पाठीमागे तिकडे दिसतोय तो आहे पावागड. इतका सुंदर आणि युनिक हा जो सर्कल लॉन आहे, तर तिथे फिरण्यापेक्षा ना बऱ्याच जणांनी तिथे थांबून फोटोज क्लिक केलेले मी बघितलं. त्याच्यानंतर मी पण थोडीशी पुढे आले, जिथे मला शोपीस दिसले वेगळे वेगळ्या प्रकारचे. ही एक नाव दिसली जी मला सिमेंटची वाटली सुरुवातीला, पण ती तशी नाही, ती मूव्हसुद्धा होऊ शकते. मग त्याच नावेत बसून मी पण थोडीशी मजामस्ती केली. आणि इकडे खूप सगळे सिट आउट एरियाज आहेत. हे अशा प्रकारचे बेंच आणि टेबल त्यांनी क्रिएट केलेले आहेत. देख लो, आप भी जरा ये नज़ारा देख लो. ह्या गार्डनमध्येच बॅकग्राऊंडला एक छान बासुरीचं म्युझिक प्ले होत होतं, त्यामुळे इतकं रिलॅक्स्ड फील होत होतं. इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि तिथूनच जात असताना मला ही एक मोठी विहीर पण दिसली. आणि त्या विहिरीत खरोखर पाणी होतं आणि विहीर खोल पण होती आणि त्यांनी अशा प्रकारे सेफ्टीसाठी ती लॉक पण केली होती. तिथून मी थोडीशी पुढे आले आणि मला बघायला मिळालं हे एक सुंदर शोपीस. आणि तसंच एक खूप शांत म्युझिक पण प्ले होत होतं, कारण तो स्पा सेक्शन होता. आणि त्याच्या बाजूलाच हा होता इनडोअर गेम्स सेक्शन, जिथे मी आणि माझी जी टीम आहे तर आम्ही सगळ्यांनी इकडे काही गेम्स खेळले. त्याच्यानंतर इकडे फॉरेस्ट एरियासुद्धा आहे आणि बऱ्याच सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. तर हे आहेत स्मॉल कॉटेजेस फॉर कपल ऑर स्मॉल फॅमिलीज. खूप युनिक हे स्मॉल कॉटेजेस आहेत आणि 10 ते 15 असे वेगळे वेगळे प्रॉपर्टीज मी बघितले. इथे 2 बँक्वेट हॉलसुद्धा आहेत, कॉर्पोरेट किंवा छोट्या फॅमिली इव्हेंटसाठी. आणि हा लॉन जिथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसुद्धा प्लॅन करू शकता. तिथेच रेस्टॉरंट पण आहे. मी तिकडे गेले आणि आम्ही ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत मी असे छान फोटोज क्लिक केले. आणि हे आहेत शेफ मनोज, ज्यांनी खूप सुंदर आणि टेस्टी पदार्थ आमच्यासाठी तयार केलेले आहेत. इकडे किचनमध्ये सुद्धा खूप स्वच्छता होती आणि खूप सुंदर पद्धतीने इकडे चविष्ट असं जेवण जे आहे तर तयार होतं. रात्रीच्या वेळी ही प्रॉपर्टी काहीशी अशी दिसत होती, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाईट्सनी त्यांनी ती डेकोरेट केलेली आहे. आणि आफ्टर डिनर इकडे एक सहजच फेरफटका मारत असताना खूपच छान वाटत होतं. नेक्स्ट डे मॉर्निंग काहीशी अशी होती,
जिथे मी सकाळी लवकर उठून छान अशी कॉफी घेतली आणि विलाच्या बॅक साईडला हे असं खूप सुंदर लॉन होतं. तिथे फिरत असताना खूप असं एकदम शांत वाटत होतं आणि तिथेच बाजूला खूप वेगळ्या प्रकारचे फुलांची झाडं पण होती. मेडिटेशनसाठी सुद्धा ही जागा एकदम परफेक्ट होती. रूममधून एका दुसऱ्या बाजूने जर आपण बाहेर आलो तर हा अशा प्रकारचा नजारा तिथे होता. एका बाजूला हा स्वच्छ पाण्याचा स्विमिंग पूल आणि दुसऱ्या बाजूला लॉन. ब्रेकफास्टची वेळ झाली होती त्यामुळे मी रेस्टॉरंटकडे जाण्याचं ठरवलं. खरं तर विलामध्ये सुद्धा ब्रेकफास्ट अवेलेबल करता येऊ शकला असता, पण मला असं वाटलं की आपण थोडंसं मॉर्निंग वॉक करत करत तिकडे जाऊयात आणि तिथे जवळच हे रेस्टॉरंट आहे, जे खूपच स्पेशियस आहे आणि क्लीन होतं आणि तिथला जो स्टाफ आहे तर तो खरंच खूप कोऑपरेटिव्हसुद्धा होता. आणि मग रेस्टॉरंटमध्ये मी घेतली अशी हे एंट्री. ब्रेकफास्टसाठीचे सुद्धा इथे खूप वेगळे ऑप्शन्स होते आणि इथला स्टाफ, इथले शेफ जे आहेत तर त्यांनी असा हा ब्रेकफास्ट आम्हाला सर्व्ह केला, जो की खरंच खूप टेस्टी होता. मला असं वाटतं ना, की आपण एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जेव्हा ट्रॅव्हल करतो किंवा एखाद्या दुसऱ्या राज्यात जातो ना, तर तिथले पदार्थ आपण टेस्ट केले पाहिजेत. हेल्दी, अनहेल्दी हा विषय थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. ब्रेकफास्ट करत असताना मी अजून एक गोष्ट इथे नोटीस केली, ती म्हणजेच आफ्टर ब्रेकफास्ट इथले जे शेफ आहेत तर ते येऊन तिथे काहीतरी नोट डाऊन करत होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे काय करताय? तर त्यावरती त्यांनी सांगितलं कोणता पदार्थ किती जास्त लोकांना आवडलाय, किती शिल्लक राहिला, किती वाया गेला, याची सगळी नोंद ते करत होते. म्हणजे नेक्स्ट टाईम ते अन्न वाया जाऊ नये याच्यासाठी सुद्धा ते काळजी घेतात. माझ्यासोबत माझा मोठा भाऊ म्हणजे सुधीर पण होता आणि त्यामुळेच मला कितीही लांब ट्रॅव्हल करत असलो तरीसुद्धा अजिबात भीती वाटत नाही आणि इकडे आमची मजामस्ती सुरू होती. नूडल्स की राह देखते हुए सुधीर सर आरजे मैम की ओर देखिए, साला इतना खाना रखा है, एक भी नहीं खा सकते. और आप क्या करोगे? मेरा तो सवाल ही नहीं, कैमरा अपने हाथ में. मग आम्ही केला डिनर आणि दिवसभर आम्ही खूप पदार्थ खाल्ले होते त्यामुळे डिनरला आम्ही थोडेसे कमीच मागवले. दुसऱ्या दिवशीचा हा ब्रेकफास्ट जो की मी थोडासा हेल्दीच ट्राय केला, म्हणजे फ्रूट्स आणि इडली. त्यानंतर सायकलिंग, कारण इकडे खूप स्पेशल एक सायकलिंग ट्रॅक होता जिथे सायकलिंग करताना मजा आली. सो असं हे डेस्टिनेशन आहे गुजरातमध्ये, वडोदरा सिटीत, पावागडच्या रोडला जाताना. गुजरातमध्ये आलो आहे आणि ढोकळा, फाफडा खाल्ला नाही असं तर होणार नाही, तर तो सुद्धा आम्ही ट्राय केला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. अहमदाबादमध्ये असे खूप युनिक स्ट्रक्चरसुद्धा मला बघायला मिळाले आणि असा होता हा आमचा प्रवास. बाय बाय.